नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला सलवार कटिंग दाखवलेली आहे। तर आज आपण सलवारची शिलाई पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर या ठिकाणी बघा मी पेपर घेतला। तर हा आपला नेफा आहे सीट घेराच्या निम्मे, तुमची कोणत्याही साईजची सलवार असू द्या। या ठिकाणी बघा सलवार आपली 42 सीट घेर आहे। तर आपल्याला कोणती कोणती मापं लागतात मी हे कटिंगमध्ये सांगितलेलं आहे। पूर्ण उंची, सलवारची उंची घ्यायची, सीट घेर घ्यायचा, बॉटम घ्यायचा। तर आपला या ठिकाणी सीट घेर 42 आहे। तर 42च्या निम्मे घ्यायचे आणि जेवढी निम्मे येते आता 42चे बघा या ठिकाणी आपल्याला 21 येणार। तर 21 मध्ये आपण काय करणार, +4 इंच घेणार। म्हणजे आपला नेफा पूर्ण शिलाई मार्जिन सहित आपल्याला मग अर्धा इंच जास्त घ्यायचे शिलाई मार्जिन, तुम्ही किती घेतात त्यानुसार। तर या ठिकाणी आपल्याला 25.5 घ्यायचे। तर हा नेफा आपला 25.5 आहे असं समजा। आणि आपण पूर्ण उंचीमधून नेफा उंची, आता ही नेफा उंची, आता ही आपण घेर घेतला तर नेफा उंची या ठिकाणी बघा सीट घे आपल्या पूर्ण उंचीतून 7 इंच जे आपण वजा करतो तर त्याच्यात +7 इंच प्लस आपल्याला 2 इंच कशासाठी, तर दुमडपट्टी जे आपण नाडा घालतो त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी वरची 2 इंच आपण घेत असतो, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर आता हा नेफा आपला आहे। तर नेफा शिवताना आपण काय करतो, हे बरोबर हे 2 भाग ओपन, आता या ठिकाणी आपण अखंड घेतला, कधी कधी कापड कमी पडतं तर त्यावेळेस आपल्याला नेफ्याला जोड द्यावी लागते। काही ठिकाणी या ठिकाणी बघा पुढच्या साईडला किंवा मागच्या साईडला आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी जोड द्यायची। तर ती जोड कशी द्यायची तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल शिवताना। तर आता ह्या ठिकाणी बघा आपला आता ह्या ठिकाणी असा हा समोरचा भाग, तर हा आपला जॉईंट केलेला असतो। त्याचबरोबर या ठिकाणी हा मागचा भाग, तर कसा शिवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण साधी सलवारची ही आपण शिलाई करणार आहे। तर आता या ठिकाणी बघा पुढचा भाग, मागचा भाग, तर हे 2 मार्किंग झाल्या। त्याचबरोबर ही साईडची मार्किंग, ह्याचा मध्य घ्यायचा, म्हणजे साईडचा मार्किंग घेतली, त्यानंतर या ठिकाणी मध्य येणार, याचा मध्य। तर हे साध्या सलवारमध्ये या ठिकाणी चुन्या येतात, या ठिकाणी चुन्या येतात। कडेला या ठिकाणी जो पॉईंट मध्ये घेतलेला आहे तिथं 1.5 इंचाची 2 इंचाची तुम्ही मोठी प्लेट घेऊ शकतात। त्याचबरोबर मागच्या साईडला सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक प्लेट घ्यायची, ती 1.5 ते 2 इंचाची घ्यायची असते। तर हे लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला मागच्या साईडला 2 प्लेट्स घ्यायच्या 1.5 ते 2 इंचाच्या। त्याचबरोबर हा जो आहे तर इथं सुद्धा आपण 1.5 ते 2 इंचाच्या चुन्या घेणार। त्याचबरोबर या ठिकाणी जो मधला भाग आहे तिथं अर्धा इंचाच्या चुन्या घ्यायच्या आणि तो आपला राहिलेला जो भाग असतो तो कव्हर करायचा। हे झालं नेफा कसा शिवला जातो। आता आपली सलवार कशी असते, या ठिकाणी आपण कळी जोडतो किंवा कळी जोडायची नसेल तर या ठिकाणी आतल्या साईडला 2 इंच घेऊन मी कटिंगमध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी बघा याची उंची 8 ते 9 इंच घेतली जाते प्रत्येकाच्या सीट उंचीनुसार। सीट उंची कुठून, कमरेपासून ते आपण सीट उंची घेत असतो। तर ते सीट उंची कशी घेतो, सीट घेराचा 4था भाग घेतो, त्याच्यातून आपण सीट घेराच्या उंची नेफा वजा करतो 7 इंच, मग राहिलेले जे येतं ते त्याच्यामध्ये आपण ॲड करतो आणि या ठिकाणी उंची घेतो। त्याचबरोबर बॉटम आपला किती आहे, तर आपण बॉटम किती घेतो, तर 7 इंच सलवारसाठी 7 इंच घेतो, 7, 7.5, 8, 9 पर्यंत घेतो। त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचा पाहिजे असेल तर तो सुद्धा घेऊ शकतो, पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। त्यानंतर खालच्या साईडला आपण या ठिकाणी डिझाईनची पट्टी केलेली जाते, ते ती कशी केली जाते ते पण तुम्हाला दाखवलं जातं। जर कापड जास्त असेल तर या ठिकाणी मार्किंग करताना आपण 1.5 इंच ठेवूनच वरती मार्किंग करतो। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जर बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाही शिवली तर कसं आपण खालच्या साईडला दुमड पट्टी घेतो त्याप्रमाणे या ठिकाणी आपण बॉटम पट्टी जोडतो आणि जर कपडा कमी असेल तर आपण दुसरी बॉटम पट्टी तयार करून याला जोडून वरती डिझाइन केली जाते।
त्याचबरोबर या ठिकाणी बघा इथपर्यंत जोडलं जातं. जर तुम्ही या ठिकाणी कळी न लावता नुसती गोलाई दिली तर या ठिकाणी तुम्हाला जास्त घ्यायची गरज पडत नाही. मग 1 इंच खाली घ्यायचे आणि जे आपण या ठिकाणी अशी कट करतो तर अशा पद्धतीने आपण ही कटिंग करतो. त्याचबरोबर आपल्याला ज्या वेळेस ही शिलाई मार्जिन टाकायची असते, शिलाईची टीप मारायची असते, तर ती आपली शिलाईची टीप अशी अलीकडे येते 1.5 इंच किंवा 1 इंच सोडून. तर ती शिलाईची टीप बरोबर इथं येते. मग हे एक्स्ट्राचं जे असतं शिलाई मार्जिन असते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे सलवार शिवणार आहे. तर आता मी या ठिकाणी गोलाई घ्यायची किंवा सरळ घ्यायची. सरळ घेतला तर मी कळी जोडून दाखवणार आहे, त्यामुळे मी या ठिकाणची गोलाई घेत नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कळी जोडायची असते. तर ती कळी कशी असते, ही सरळ कापड त्यापासून आपल्याला असं तिरकस असं कापड दुमडून घेतो. याची उंची 7 इंच घेतो. म्हणजे ही जी आपली उंची घेतलेली असते सीट उंची या ठिकाणी, तर त्याच्यापेक्षा आपल्याला 1 ते 1.5 इंच कमी ही कळीची उंची घ्यायची. आणि हा जो भाग असतो 5 इंच घ्यायचा. हा जो आहे तो 5-6 इंच तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकतात. बस उठायला आपल्याला सलवार व्यवस्थित झाली पाहिजे, कुठलीही अडचण आली नाही पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीने आपण आता सलवार कटिंग तर पाहिलेली आहे तुम्ही. आता मी तुम्हाला शिवून दाखवते. मग शिवताना बघा हा आपला नेफा तयार झाला. त्यानंतर हा जो भाग आहे या ठिकाणी मी तुम्हाला हे पण सविस्तर सांगणार आणि शिवताना पण शिवून दाखवणार आहे. तर आता ही कळी त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपण अशी ही कळी जोडली जाते. ही कळी जोडायची, त्याच्यानंतर अशी पलटवायची. जे मी प्रिन्सेस टॉपला दाखवलेला आहे कळी जोडायचं, त्याचप्रमाणे दुसरा जो आपला घेर आहे सलवारचा, तर तो घेर याच्यावरती आता ही जोडून झाल्यानंतर याच्यावर दाबटीप द्या, नाही तर डबल टीप मारून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा जो भाग असतो, आता ह्याचा नाही दुसरा जो असतो तर तो आता हा आपण दोन्ही एकच केलेला आहे. तर त्याच्यावरती नंतर इथपर्यंत घ्यायचं आणि इथून झाल्यानंतर परत फक्त आपल्याला सुई उचलायची नाही, फक्त आपला हा कापड इकडल्या साईडला घेऊन डबल शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपण ही जोडून घेतो. कळी जोडल्यानंतर मग खालच्या साईडला बॉटम पट्टी मिळते ती लावायची. आता हे जे आपण एक्स्ट्राचे 1.5 इंच घेतलेले असतात, मग अशी आपण ह्याला आधी इथं जी बॉटम पट्टी ठेवतो व्हाईट पट्टी येते, तर ती पट्टी 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, 2 इंचाची असते. तर ते आपल्या आवडीप्रमाणे लहान छोटी आपण लावायची, त्याला दुमट टीप द्यायची. त्यानंतर आपण हे जी पट्टी अशी जोडलेली असते ती फक्त याच्यावरती अशी दुमडायची. दुमडल्यानंतर ती अशी हे करून आता ही आपण नंतर शिवतो किंवा तुम्ही पहिले जरी जोडून घेतलं तरी चालतं, आपल्या सोयीनुसार. कधी याला जोडून घ्यायचं हे फक्त आधी आपल्याला या ठिकाणी कळी जोडल्यानंतर आपण नेफ्याला जोडून घ्यायचं किंवा आधी खालचा भाग तयार करून नेफ्याला जोडून घ्यायचं. बरं, नेफ्याला जोडताना हे कसं जोडायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला शिवून दाखवते. आता आपण सलवार शिवायला सुरुवात करूया. हा आहे नेफा. नेफा हा मागचा भाग आहे. तर या ठिकाणी बघा 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई करायची. नेफा उंची 9 इंच घेतली शिलाई मार्जिन सहित. आता याच्यावरती आपण दाबटीप देऊन घ्यायची. जिथं जोड येतो त्याच्यावरती दाबटीप देणं फार गरजेचं आहे. आता वरच्या साईडला आपल्याला शिलाई करायची. तर कापड कसं आहे त्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करतो. कधी कधी काठ असतं तर ते दुमडलं जातं, तर इथं आपल्याला दुमट टीप मारून घ्यायची. म्हणजे त्या काठावरती आपल्याला दुमट टीप मारायची गरज पडत नाही. पूर्ण आपण वरच्या साईडला शिलाई मारून घेतो. जिथे आपण नाडा घालणार असतो 1 इंच आतल्या साईडला दुमडणार त्याच्यावरती. त्यानंतर हा समोरचा भाग या ठिकाणी बघा 1.25 इंचावरती आपण या ठिकाणी एक लाईन मारून घ्यायची, 1 ते 1.25 इंच. आणि जिथं पॉईंट मारला आहे तिथं लॉक करणार वरच्या साईडला आणि इथं 1 इंच सोडून लॉक करायचं.
आणि खालच्या साईडला बरोबर शिलाई करायची. परत रिटर्न यायचं आणि जे आपण इथं लॉक केलेलं आहे तिथून तिथपर्यंत शिलाई मारायची. त्यानंतर बघा इथं नख मारून घ्यायचं. या ठिकाणी बघा आता डबल आपल्याला कपडा दुमडून घ्यायचा आणि त्याच्यावरती वरून आपल्याला खालपर्यंत शिलाई मारायची. आता ब्लॅक कलरचं कापड आहे, मॅचिंगचा दोरा आहे, त्यामुळे दिसून येत नाही. या ठिकाणी बघा उचलायचं नाही, सुई फक्त आपल्याला तिथून फिरवून घ्यायची, कापड काढायचं नाही. परत दुमडटीप मारून परत वरपर्यंत यायचं. जसं आपण टॉपला सीट घेराच्या तिथे शिलाई मारतो त्याप्रमाणे या ठिकाणी बघा कटला त्याप्रमाणे मारली. आता या ठिकाणी नाडा घालण्यासाठी 1 ते 1.25 इंच दुमडून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हा तयार नेफा आपला हा 6.25 झाला पाहिजे. म्हणजे खालच्या साईडला आपल्याला जो घेराचं कापड आहे तर ते शिवायचं. सलवारचा घेराचा कापड खालचा आपण शिवला जातो. शेवटपर्यंत शिलाई आपल्याला एकसारखी आली पाहिजे. इथं पण लॉक करायला विसरायचं नाही. पूर्ण आपला हा नेफा तयार झाला. या ठिकाणी बघा हा समोरचा भाग. आता याला मार्किंग करून घेऊ. हा समोरचा, हा मागचा, परत ह्याचा मध्य घ्यायचा. मध्यावरती पण मार्किंग करून घ्यायची, नाहीतर कट मारायचे. कारण चॉकने जर मारलं तर ते निघून जाईल, तर त्या ठिकाणी तुम्ही कटसुद्धा मारू शकतात. त्यानंतर बघा साईडच्या याला कट मारून घ्यायचे असे की जेणेकरून ती मार्किंग जरी गेली तर कट असतो. त्यानंतर हा समोरचा जो भाग आहे परत त्याचा मध्य घ्यायचा दोन्ही साईडनी. कारण हा जो मध्य आहे तर समोरच्या साईडला आपल्याला चुन्या घ्यायच्यात. इथपर्यंत आलं लक्षात? या ठिकाणी आणि मागच्या साईडला आपल्याला मोठी प्लेट घ्यायची 1.5 इंचाची 2 इंचाची. तर मागच्या भागावरून आपल्याला प्लेट्स घ्यायची. आधी आपण मागच्या खालचा जो घेर आहे जिथं आपण कळी जोडलेली आहे त्या ठिकाणी बघा बरोबर मागच्या भागावरती ठेवायचं आणि या ठिकाणी 1.5 ते 2 इंचाची प्लेट घ्यायची मोठी. अशा इथं आपल्याला 2 घ्यायच्या. त्या कळीचं जी आपण प्लेट्स घेतो तर ती बघा समोरासमोर आली पाहिजे. त्यानंतर सरळ आपल्याला पुढे जायचं. हा मध्य आणि हा जो पुढचा भाग आहे जे आपल्या इथं चुन्या येणार तर तिथं एक आपल्याला 1.5 ते 2 इंचाची मोठी प्लेट घ्यायची. आता ह्याची पण बघा प्लेट जी आपण घेतो पुढच्या साईडला हिचं टोक आलं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी प्लेट घ्यायची. त्यानंतर पूर्ण राऊंड मारून घ्यायचा शिलाईचा. परत आपण जिथं शिलाई मारली होती तिथंच येतो. हा मागचा भाग. आता आपण दुसऱ्या साईडला समोर येणार तर इथं लक्षात येतं. परत एकदा बघा ह्या आपल्या प्लेट्स कशा आलेल्या आहेत. जिथं आपण कळी लावलेली आहे तो भाग आहे मागचा. आता आपण पुढे येणार. हा साईडचा मध्य आहे. या ठिकाणी बघा जिथं आपण कट मारला इथं आपल्याला मोठी प्लेट्स घ्यायची आणि तिचं तोंड आपल्याकडे असलं पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर जो राहिलेला भाग आहे त्याच्या चुन्या घ्यायच्या तर त्या 1/2 इंचाच्या असल्या पाहिजेत. तर बरोबर पुढची जी कळी लावलेली आहे तर ती मध्यापर्यंत पुढं आली पाहिजे. तिथपर्यंत हा कापड जे उरलेलं आहे ते पूर्ण कव्हर करायचं.
या ठिकाणी तुम्ही छोट्या छोट्या चुन्या घेतल्या चालेल, पण आज जो भाग राहिलेला आहे तिथं आपल्याला पूर्ण कव्हर करायचा. ज्या दोन्ही समोरच्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये जो राहिलेला भाग आहे तो उरलेलं कापड पूर्ण कव्हर करून टाकायचं. आता मध्यावरती बघा ही मध्य कळी, आणि आता इथून आपल्याला परत चुन्या घ्यायच्या. आपल्या नेफ्याचा जो चौथा भाग आहे त्याच्यावरती आपल्या ह्या छोट्या छोट्या चुन्या येतात. तसाच कपडा प्लेन करत राहायचं आणि उरलेलं जे कापड आहे तेवढं ते आपलं पुढच्या चुन्यांमध्ये कव्हर करायचं. तर ही बघा मोठी चून आणि त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या चुन्या. अशा पद्धतीने आपला पूर्ण नेफा जोडून झाला. ही मागचा भाग. पुढचा साईडच्या ह्या दोन जे मोठ्या प्लेट्स आहेत त्या. आता याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची. दाबटीप नको असेल तर त्याच्यावरती तुम्ही डबल टिप मारू शकतात, पण माझं असं म्हणणं आहे की कळीवरती दाबटीप नक्की द्या. तर या ठिकाणी बघा जो आपण नेफा लावलेला आहे, नेफ्यावरती आपण कळीपासून दाबटीप द्यायला सुरुवात केली वरच्या साईडनी. पूर्ण राऊंड हा कव्हर करायचा आणि ही दाबटीप देतो तर ती नेफ्यावरतीच आली पाहिजे. बघा आपली पूर्ण दाबटीप देऊन झाली. जिथून सुरुवात केली तिथंच परत आपण आलो. आता आपल्याला बॉटम तयार करायचा. तर या ठिकाणी बघा बॉटम पट्टी लावून घ्यायची. बॉटम पट्टी तुम्हाला कोणती साईडची घ्यायची ती घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने खालच्या साईडला दुमड टिप मारून घ्यायची. त्यानंतर परत दुमडायचं. जर आपल्याकडे कापड कमी असेल तर आपण या ठिकाणी दुसरी पट्टी अशी तयार करून लावतो. तर आपल्याकडे कापड जास्त होतं म्हणून मी तिथंच हा दुमडून कापड घेतलं. याची मापं कशी टाकली ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेतलं. आता याच्यावरती डिझाईन करायची. तर खालच्या साईडला एक शिलाई मारून घ्यायची. बॉटम पट्टीवरती जास्तीत जास्त 8 ते 10 शिलाई मारली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केल्या जातात. तर त्या डिझाईन कशा करायच्या तर त्या मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवल्या जातील. आता या ठिकाणी बघा खाली वरी 2 टिपा झाल्या तर त्याला सोडून पाव इंचावरती आपल्याला एक शिलाई मारायची. सध्या आमच्याकडे पाऊस येत असल्यामुळे पावसाचा आवाज येतोय तर थोडं समजून घ्या. तर बघा या ठिकाणी मी पाव इंचावरती खालच्या साईडला शिलाई मारून घेतली. त्यानंतर वरच्या साईडला पण पाव इंचावरती शिलाई मारायची. कमीत कमी 6 तरी याच्यावरती शिलाई पाहिजे. जास्तीत जास्त 8 ते 10. जशी डिझाईन असेल त्यानुसार याच्यावरती शिलाई बसतात आणि जेवढी तुम्ही डिझाईन कराल तेवढा बॉटम छान दिसतो. तर आता हे सिंपल झाली. आता याच्यावरती मी डिझाईन करते. तर या ठिकाणी बघा डिझाईन मी कशी करते. खूप सोपं आहे हे डिझाईन करणं. सलवारची खासियत की बॉटमला तुम्ही डिझाईन कशी दिली. तर या ठिकाणी बघा
एकदा सवय झाली का तुम्ही सहज याच्यावरती बॉटमवरती डिझाईन करू शकतात। तर या ठिकाणी बघा मी झिगझॅग करते। आता इथं करताना खूप सोपं वाटतं आणि दिसायला पण खूप छान आहे आणि नवीन असताना जरा थोडं अवघड वाटतं, पण अवघड काहीच नाहीये। बघा तुमच्या समोरच मी डिझाईन करते आणि डिझाईन कशी झाली। मॅचिंगचाच दोरा आहे कपड्याच्या म्हणून तुम्हाला दिसत नाहीये, तर मी सेपरेट ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला दाखवलं जाईल की याच्या बॉटम पट्टीची डिझाईन कशी केली जाते। तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी डिझाईन केली। याच्यावरती आपण 6 टिपा मारल्या। आता आपल्याला बॉटमची फिटिंग किती आहे, बॉटम कितीवर आहे, तर आपला बॉटम 8 आहे। तर खालच्या साईडला बघा बॉटमची मार्किंग करायची। बॉटम 8 आहे। शिलाई मार्जिनचं आपण 1.5 इंच 1 इंच सोडलेलं असतं, त्याच्यानुसार आपण हे शिलाई पूर्ण जिथं कळी जोडली तिथपर्यंत आणायचं। कळी खालीवर झाली नाही पाहिजे, कपडा जास्त खेचायचा नाही, व्यवस्थित एकसारखी शिलाई आली पाहिजे। खालच्या साईडला सुद्धा आपण दुसऱ्या साईडला बॉटमची मार्किंग करून घेतली। या ठिकाणी बघा लॉक करायला विसरायचं नाही। परत हा कापड थोडासा असा खेचायचा आणि जर वेडीवाकडी शिलाई आली तर ती बरोबर होतं, ताणलं जात नाही, चुन्या येत नाहीत। त्याच्यानंतर मग आणखीन एक शिलाई मारायची आणि शिलाई आपली एकसारखी आणि एकमेकांवरतीच आली पाहिजे याची काळजी घ्यायची। तर आता बघा आपला हा बॉटम वरती पूर्ण शिलाई मारून झाली, लॉक केलं। पूर्ण आपले सलवार बघूया कशी झाली। खालच्या साईडला बघा बॉटमची आपली डिझाईन, बॉटम कळीपर्यंत सरळ बघायचं असं पकडून की वेडावाकडं तर नाही आली ना, तर आपली शिलाई बघा बरोबर सरळ रेषेत आलेली आहे। मागचा भाग पुढचा भाग बघून घ्यायचा। साध्या सलवारमध्ये, सिंपल सलवारमध्ये ही साईडची जी आपण 1.5 ते 2 इंचाची प्लेट घेतलेली असती ती फार महत्त्वाची आहे। मागच्या साईडच्या पण 2 प्लेटा महत्त्वाच्या आहेत। या ठिकाणी बघा बंद भाग आहे आपला नाडा घालण्यासाठी, तर तो उसवून घ्यायचा। सिंगल शिलाई मारलेली होती आणि वर खाली आपण 1 इंच सोडून जी दाबटीप दिली होती। आता आपली पूर्ण सलवार कशी झाली बघा। एकदम सोप्या पद्धतीने सलवार कशी शिवायची हे सगळं मी तुम्हाला सविस्तररित्या सांगितलं, दाखवलं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। जे कोणी नवीन आहेत, आपण आत्तापर्यंत तुम्ही अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि असे ड्रेस क्लासमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सलवारी, ड्रेस, टॉप वेगवेगळ्या जीन्सवरती दाखवल्या जातील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि क्लास पूर्ण करा। आणि कोणाला काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती दिली जाईल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद।